हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही निघालो आहेत सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्टला, कारण आज माझे आई बाप्पा US मध्ये येत आहेत आणि ते जस्ट लँड झालेत आणि आम्ही त्यांना पिकअप करायला जातोय एअरपोर्टला. आत्ता इथे दुपारचे 2 वाजलेत. ते जस्ट आत्ता लँड झालेत. कतार एअरवेज थ्रू ते आले आहेत इथे आणि आम्हाला इथून 30 मिनिट्स लागतील फक्त तिथे जायला. सो जोपर्यंत त्यांचं इमिग्रेशन वगैरे होतं आहे तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचून जाऊ. आय एम सो हॅपी अँड व्हेरी मच एक्सायटेड. आर यू? मजा येणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाप्पा माझ्या घरी येत आहेत. जेव्हा मी इंडियाला जाणार असते तेव्हा मी म्हणते की मी आता माझ्या घरी चालले, आणि आता जेव्हा ते इथे आलेत तरी मी असं म्हणते की ते माझ्या घरी आले आहेत. सो एक छोटंसं रिअलायझेशन असं झालं की खरंच म्हणतात ते की माणसांमुळे घर बनतं, ना की हे आणि ते कुठे असं भिंतींनी घर बनतं. पण आय डोंट नो इफ दॅट मेक सेन्स, बट आय एम सो हॅपी. आणि आता आम्ही त्यांना रिसीव्ह करायला जातो. आम्ही थोडंफार मस्त त्यांच्या वेलकमची तयारी केली आहे घरी, जेवढं आमच्याकडे अवेलेबल आहे अशा गोष्टींनी. इथे जास्त फुलं आणि हार वगैरे अशा गोष्टी नाही मिळत, पण ज्या गोष्टी आहेत त्याच असं मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे. दिसली, मी त्यांना सांगितलं नाहीये की मी आली आहे म्हणून. बघू आपण. आम्ही निघालो घराकडे. कोण आले? ह्यांनी 4 मोठ्या आणि 2 छोट्या अशा बॅग आणल्या आहेत एवढ्या. तर आमच्या गाडीमध्ये नुसत्या बॅगा झाल्या आणि आता माणसं बसायला जागाच नाही आहे त्याच्यामध्ये. तर मग आता आई आणि मी कॅब करून जातोय आणि पप्पा आणि ओंकार पुढे पाठवले. काय आणलंयस एवढं? बघ आता घरी गेल्यावर लाडू चकली. बर बर. वेलकम टू USA. येस, थँक्यू. आले रे आले. सो गाईज, तुम्ही बघितलं काल आई पप्पा इकडे आले आहेत आणि त्यांना येऊन आता 1 दिवस झालाय. कसं वाटतंय तुम्हाला? अगदी छान. तुम्हाला काही जेट लॅग वगैरेचा काही त्रास?
त्रास नाही पण कळत नाहीये की रात्र आणि सकाळ म्हणजे आलो तेव्हा तिथून निघालो तेव्हा आणि आलो तेव्हा हा. तिथे आलो तर दुपार होती. हम्म. एक दिवस थोडस हे झालं पण आज तर काहीच कळत नव्हतं की का? म्हणजे अक्षरशः अशी गाढ झोप लागली हम्म. आणि ऑफिसला जायचंय का काय कुठे आहे नेमकं म्हणजे घरात आहे बीडमध्ये का काय काय कळत नव्हतं. आहे ना. हे दुपारी झोपले आहेत आणि मी त्यांना उठवतीये आणि आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला ऑफिसला जायचं. त्यांना कळतच नाहीये हे काय होत आहे, मी कुठे इट हॅपन्स. तुम्हाला अजून 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल ते नॉर्मल. पण तुम्ही कम्प्लीट अपोजिट साईडला आल्यामुळे हे सगळं आहे. पण हा पण एक अनुभव आहे, अगदी अगदी मज्जा. वेगळाच नवीन अनुभव. चालेल. तर मग आता आम्ही जातोय जवळपासचे थोडे ठिकाणं ह्यांना दाखवायला, सो दॅट हे आता घरी झोपणार नाहीत म्हणून आम्ही जवळचे थोड्या गोष्टी दाखवतोय, सिटी दाखवतोय कसं आहे काय, थोडं अपार्टमेंट वगैरे दाखवतोय. आणि आज आईला गाडीत बसण्याचा अनुभव देतोय. तिला पुढे बसवलंय तर ती अशी थोडी हे झाली आहे की कसे शार्प टर्न्स आहेत आणि कसं हे होतंय, पण ती वेगळे अनुभव घेते. आई साहेब बोला. काय बाबा मजा करताय? कसं तुमच्या गाडीत मस्त भारी एकदम गाडी. बर. गोळा येतो पण फोटो स्पीड रिलॅक्स राहा की मजा घे. कसं वाटतं एकूण? एकदम मस्त. बर बर. आनंदी आनंद. चालेल. मंदिरात प्रसाद. भाजी, नान, ढोकळा, काहीतरी स्वीट आहे, खीर आहे, दाल राईस. कसं वाटलं मंदिर? आपण सगळं बघितलं, देवदर्शन. खूपच छान. म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये एवढं सगळं हिंदू देवदेवता पाहून आणि मंदिराचा जो एरिया आहे एवढा मोठा एरिया हिंदू देवदेवतांचा पाहून खूपच समाधान वाटलं. आणि विशेष म्हणजे तिथली ती गर्दी लोक पाहून आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला की अमेरिकेमध्ये एवढ्या प्रमाणात लोकांची ती गर्दी, ती भाविकता, ती भक्ती, म्हणजे खूपच आनंददायी वातावरण होतं. आज तर खूपच आनंददायी वातावरण. आतलं भजन वगैरे खूपच छान होतं. आणि त्यानंतर जो महाप्रसाद आहे इथला, म्हणजे सर्वांना होतो तो महाप्रसाद अतिशय चविष्ट, रुचकर आणि सगळ्यांना पोटभर असा आणि खूप छान असा प्रसाद होता. अगदी खूप खूप असं धन्य वाटतं. वा वा वा. तुम्हाला काय तुमचे 2 शब्द? मला पण खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतता आणि स्वच्छता खूप आवडली. वा वा वा. मस्त होतं. स्वामी समर्थ, सगळेच देव आहेत. सगळेच देव होते आणि एकापेक्षा एक अप्रतिम सुंदर मूर्ती होत्या. आता आम्ही गुगल ऑफिस बघतोय बाहेरून. आत नाही जात आहे आज, बाहेरून बघतोय. कशी वाटली बिल्डिंग? जबरदस्त एकदम. आता अजून आपण पुढे जातोय. जेवढं आपल्याला चालायला मजा येईल तेवढं बघू आपण. खूप जास्त मोठा कॅम्पस आहे तर सगळ्या बिल्डिंग्स तर नाही बघणार आहे आपण, पण तरी थोडंफार बघू.
दिसतीये समोर, इथे ओंकार काम करतो इथल्या 8th फ्लोअरवरती. ऐकलत का? हो. पप्पा फुल बिझी आहेत. त्यांना इतकी मजा वाटते. प्रत्येक बिल्डिंग समोर त्यांना एक फोटो पाहिजे. सगळीकडे ते फिरतायत. कसं वाटतंय तुला? ऑफिस वाटतंय काय? सगळ्या बिल्डिंग मस्त छान वाटते. पप्पांना सायकल दिली गुगलची, गेले ते लांब. या इकडं. आता आम्ही ह्यांना वॉलमार्ट दाखवायला आलोय. वॉलमार्ट इथल्या आपलं इंडियामध्ये डी मार्ट, रिलायन्स कसं असतं तसं तिथे आतमध्ये आहे. केवढा आहे कांदा? हो ना, अर्धा किलोचं एक. खूपच मोठे मोठे. कशा आहेत भाज्या? खूप छान आहे. एकदम काय fresh. टोमॅटोचे भाव भाव बघितला का नाही? भाव नाही पाहिला. ॲपल, केळी काय घ्यायचं? आपल्याकडे आहे सगळं. तुम्ही आणून ठेवलं आधी सगळं गच्च भरलं फ्रीज सगळं. ते म्हणलं एवढं आहे ते सगळं कट केलेलं सगळं हे फल फ्रूट्स मिक्स ते दाखव सगळं. घ्यायचं का? पप्पा रिॲक्शन टू काय बटर कसं आहे? आणि अशा प्रकारे आम्ही एक फेरफटका मारून आता घरी आलो आहेत. अँड आय गेस दिस इज इट फॉर दिस व्लॉग. आपण भेटूया परत अशाच व्लॉगमध्ये. आता ह्यांना घेऊन आम्ही असंच कुठे कुठे फिरायला जाणार आहेत. तर माझे नवीन व्हिडिओज येतच असतील. तुम्ही सांगा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. बाय बाय.